हॅलो, मी सोनिया देशमुख. मी प्रॉपर विदर्भातली आहे आणि इथे जळगाव खानदेशमध्ये काम करते आहे. मला 2008 पासून मी गव्हर्नमेंट सर्वंटमधून काम करते आहे ॲज अ क्लर्क म्हणून. क्लर्क म्हटलं की क्लास 3ची पोस्ट आहे आणि जी काम मी सुरुवातीला केलं होतं ते झेडपीला केलं होतं, जिल्हा परिषदला. जिल्हा परिषदचा कारभार गव्हर्नमेंटचा कसा आहे काय आहे त्याच्यामध्ये मी ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून इथे ॲज अ क्लर्क म्हणून होती. तिथे शिक्षक लोकांचं कार्य होतं आणि शिक्षकांशी होतं, जसं DED वगैरे DED झालेले जे शिक्षक होते त्यांच्याशी होतं. त्याच्यानंतर मग मला तिथे नांदेड म्हटलं तर तो मराठवाडा भाग होता, त्याच्यामुळे तिथे अपरिचयाचे लोक होते आणि परिचित नव्हते जास्त. त्याच्यामुळे मग मी दुसरी एक्झाम देण्याचा प्रयत्न केला, तर मी कलेक्टर ऑफिस जळगावला जॉईन झाली तिथे 2010मध्ये. तिथे पण ॲज अ क्लर्क म्हणून जॉईन झाली. परंतु मग ते पण काम मला महसूलचं काम थोडंसं समाधान नाही वाटलं त्याच्यामध्ये पण. मग आपण अजून काहीतरी करायचं, वरच्या पोस्टला जायचं. बऱ्याच MPSC वगैरे दिले एक्झाम, त्या पण देण्याचा प्रयत्न केला. पण घरापासून सपोर्ट पहिले नव्हता, कारण की जे आईवडिलांचं वातावरण होतं ते एकदम स्ट्रिक्टली होतं. त्यांना बिलकुल पटायचं नाही आहे की मुलीने इथे जायचं तिथे जायचं. म्हणजे जे ग्रॅज्युएट पण मी केलं असेल ते पण मी एका खेड्यातूनच केलेलं आहे. तालुक्याचं ठिकाण होतं, तिथूनच माझं ग्रॅज्युएशन मी कंप्लीट केलं आहे. कारण की आईवडिलांना म्हणजे पटायचंच नाही की बाहेर जायचं आणि बाहेर जाऊन माझी मुलगी राहायची आणि तिथे शिक्षण करायचं, हे गोष्ट बिलकुल नाही आवडली त्यांनी. तर तिथेच शिक्षण वगैरे, तिथेच ग्रॅज्युएशन झालं. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर सगळ्यात एक मोटिवेटेड गोष्ट एक होती आमच्यासोबत, की तिथे एक तहसीलदार सर होते तालुक्याला. तहसीलदार सरांनी MPSC हे काय असते, महाराष्ट्र राज्य सेवा आयोग, त्याच्यामधला पण आम्हाला काही माहिती नव्हता. पण त्याच्या थ्रू एक्झाम कशा द्यायच्या, तुम्ही कशापर्यंत म्हणजे तुमच्या स्वतःच्या सेल्फ डिपेंडंट कसं बनवू शकता, तुम्ही नोकरी कशी करू शकता, याची आशा आम्हाला दिली. आणि त्यांनी 10 ते 6 जॉब करायचे ते सर कंटिन्यू. आणि जॉब केल्यानंतर रात्री 7 वाजता ते तिथे क्लास घ्यायचे. आणि त्या क्लाससाठी जागासुद्धा त्यांनी एक शाळा निवडली होती, म्हणजे ती गव्हर्नमेंटची शाळा होती की जी फ्री ऑफ कॉस्ट सगळ्यांना मिळेल आणि तिथे बसण्यासाठी सुद्धा सुविधा उपलब्ध होईल. अशा प्रकारे त्या सरांनी त्या खेड्यातल्या मुलांना एका ठिकाणी आणलं आणि त्यांना कसा रोजगार द्यायचा व या मुलांना आणि म्हणजे सरकारी याच्यामध्ये कसं आणायचं शासन सेवेमध्ये, तर हे त्या सरांनी आम्हाला शिकवलं. आणि त्याच्यापासूनच मग तिथूनच आमच्या जवळपास तालुक्याचे 40 मुलं गव्हर्नमेंट सर्वंट लागले, मुलं मुली पण. आणि त्याच्यामध्ये मुलींना भरपूरच फायदा झाला खरं आज, कारण की ज्यांना आम्हाला काही अपेक्षा नव्हती की नोकरी काय असते हे माहिती नव्हतं, त्यांच्यापासून आम्हाला ती आशा मिळाली. आणि आम्ही स्वतःच्या पायावर उभे आहे आज खरं त्या सरांच्यामुळे. आज जर ते सर नसते आणि त्यांनी जर आम्हाला सांगितलं नसतं की आज काय असते म्हणून, आणि स्वतःच्याबद्दल आपल्याला नेहमी वाटायचं काहीतरी आपण कमवायचं, काहीतरी हे करायचं, काहीतरी, पण कसं करणार कसं हे माहिती नव्हतं. ते त्यांनी आम्हाला सांगितलं की कसं करायचं म्हणून. त्यासाठी हार्डवर्क तर करावंच लागलं आम्हाला, कारण की जे आम्ही स्टार्ट केलं होतं, मी ग्रॅज्युएशन नंतर 2004 नंतर स्टार्ट केलं ह्या गोष्टी. 4 नंतर जवळपास जाहिरातीच निघाल्या नाही आहेत गव्हर्नमेंटच्या, तर जॉब भरणार कसं, फॉर्म कसा फिलअप करणार. मग 2008 पासून जाहिराती निघाले. 8 पासून धडाडीने इतक्या जाहिराती निघून गेल्या की आम्ही पटापट फॉर्म भरायचो. फॉर्म भरल्यानंतर जवळपास आम्ही 10-15 फॉर्म भरले. फॉर्म भरल्यानंतर एका याच्यामध्ये सिलेक्शन झालं. आणि जेव्हा सिलेक्शन झालं तेव्हा खरंच म्हणजे वाटत नव्हतं की आईवडील आपल्याला बाहेर जाण्यासाठी जागा देतील म्हणून. परत त्यांनी पण ॲक्सेप्ट केलं आणि त्यांनी खरंच सपोर्ट केला. आज त्यांनी विश्वास टाकला. त्यांनी हा विश्वास टाकला की आपली मुलगी बाहेर पडल्यानंतर त्या गोष्टी कधीच करणार नाही आपल्या मर्जीविरोधात. तर त्या गोष्टी आम्ही पाडल्या आणि मी जवळपास अनमॅरिड असताना 6 वर्ष नोकरी केली. पण आईवडिलांचा कधी अविश्वास नाही केला त्या गोष्टीबाबत, की माहिती होतं आईवडिलांना त्या गोष्टी पटतच नाही आहे, तर त्या गोष्टीचा मोहच कधी घेतला नाही आहे. फक्त एकच ध्येय होतं, आपल्याला नोकरी करायची, सेल्फ डिपेंडंट राहायचं आणि आपण स्वतः काहीतरी बनायचं आहे आपल्याला. तर त्या गोष्टी खरंच म्हणजे आज आईवडिलांमुळे शक्य झाल्या, त्यांनीच केल्या. म्हणून प्रत्येक मुलीच्या मागे जर आईवडिलांचा सपोर्ट असेल ना, 100% त्या काही करू शकतात. पण मुलींनी त्याचा अविश्वास नको करायचा. फक्त जो विश्वास आईवडिलांनी दाखवलेला आहे त्याचं पूर्ण सार्थक करायचं त्यांनी. तर त्याच्यानंतर मग महिला बालविकास डिपार्टमेंटमध्ये जॉईन झाली मी. आणि इथे आता मी प्रोबेशन ऑफिसर म्हणून या पोस्टवर आहे. तर ही पोस्ट जी आहे ही महिला बालविकास या संबंधित आहे. आणि ही हॉस्टेल आहे, एक स्टेट गव्हर्नमेंटचं हॉस्टेल आहे इथे. या हॉस्टेलमध्ये जवळपास अनेक प्रकारच्या मुली येतात आपल्याकडे. 18 ते 60 वयोगटातील महिला इथे दाखल होतात. त्या मुलींचं
म्हणजे प्राथमिकपासून आरोग्य, शिक्षण या बाबतीत आपण त्यांची पूर्ण काळजी इथे घेतली जाते. तेव्हा दाखल होतात तेव्हापासूनचे त्यांची माहिती पण गोपनीय असते. आपण त्यांना उघडपणे कोणाला जाहीर करू नाही शकत, कारण त्या जेव्हा आपल्याकडे येतात त्या एक पीडिता म्हणून आपल्याकडे येतात. त्यांना काहीतरी प्रॉब्लेम असतो म्हणून ते आपल्याकडे येतात. तर त्यांची माहिती पण आपण अशी उघडपणे जाहीर करू नाही शकत. परंतु येतात तेव्हा कंडिशन त्यांची इतकी म्हणजे खराब असते. काहींना DV म्हणजे कौटुंबिक हिंसाचार हा कायदा आहे गव्हर्नमेंटने लावलेला, त्या कायद्याअंतर्गत पण आपल्याकडे येतात. म्हणजे नवऱ्याने किंवा पतीने मारझोड करणे किंवा त्यांना खूप त्रास देणे. एक केस इतकी होती आमच्याकडे, DV ॲक्टची केस होती ती. त्या महिलेने DV ॲक्ट डोमेस्टिक व्हायलन्स कौटुंबिक हिंसाचार कायदा आहे तो 2015चा. त्या महिलेने आई वडिलांच्या विरोधात जाऊन लग्न केलं त्या मुलाबरोबर. आई वडील नाही म्हणायचे, परंतु ऐकलं नाही आहे. सर्वांनी समजवलं, तिचं काउन्सिलिंग झालं तरी ऐकलं नाही आहे. शेवटी 5 वर्षाच्या संसारानंतर तिला असं वाटलं की मी हे जे केलं ते चुकीचं केलं म्हणून. कारण तो तिला इतका त्रास द्यायचा की मारझोड वगैरे करायचा, आणि ती केस आमच्याकडे आली होती. आणि शेवटी आम्ही त्याच प्रकारे तिला परत काउन्सिलिंग करायचा प्रयत्न कारण तिला आमच्याकडे जेव्हा आली तेव्हा तिला 4 वर्षाची मुलगी होती. इतकी गोड मुलगी होती मॅडम की तुम्ही पाहसाल ना तर इतकी सुंदर होती की आम्हाला तिला पाहूनच कसं तरी वाटायचं की बा यांचं लाईफ काय आहे आता. कारण की एक गोड मुलगी आहे आणि त्यांचा संसार जर उद्ध्वस्त झाला त्या मुलीचं आयुष्य काय होणार आहे. तिचं शिक्षणाचं म्हणजे खेळण्या बागडण्याच्या याच्यामध्ये ती त्या आई वडिलांचं जे त्यांचं व्हायलन्स म्हणजे भांडणं वगैरे जे व्हायचे ना, त्याने ती मुलगी अशी शांत राहायची, काम एकदम, कोणाशी बोलणं नाही, काही नाही, काहीच नाही आहे. आम्हाला ते पाहून तिला नेहमी वाटायचं. त्याच्यामुळे आम्ही त्यांना परत प्रयत्न केला की तुम्ही पुन्हा एकदा पॅचअप करा, त्या मुलीसाठी तरी करा. पण मग ह्या घटना घडतात, याच्यासाठीच हे सांगण्याचा प्रयत्न होतो की बा निदान त्यावेळेस तरी तुम्ही आई वडिलांचं ऐकलं असतं ना तर ह्या घटना घडल्या नसत्या. आज झालं ना तिचं आयुष्य, आणि त्या जो जन्म दिला त्या मुलीचं पण आयुष्य खराब झालं ना. जर त्यावेळेस तिच्या आईवडिलांचं ऐकलं असतं तर कदाचित चांगलं पण होऊ शकलं असतं ना, कारण आईवडील जे पाहतात ते तर काही वाईट पाहत नाही आहेत. ITPI कायदा आहे, अनैतिक देह व्यापार प्रतिबंध, हा या कायद्याअंतर्गत पण आमच्याकडे दाखल होतात. याच्यामध्ये जसं त्या ज्या महिला आमच्याकडे येतात त्या पण पीडिताच असतात. कारण त्यांना काहींना अशी म्हणजे जास्त करून आमच्याकडे पश्चिम बंगाल वगैरे ह्या ज्या महिला होत्या त्यांना काही लोक व्यवसाय करण्यासाठी भाग पडतात किंवा ते तर स्वतःच्या मर्जीने सुद्धा त्या व्यवसाय करतात, अनैतिक व्यापार करतात. तर कुठे हॉटेलवर वगैरे, परंतु मग पैशासाठी करतात. मग त्यांना पण आपण कशा प्रकारे इथे काउन्सिलिंग करायची की तुम्ही या व्यवसायात न येता बाकीचे पण व्यवसाय आहे तुम्हाला, तो पण व्यवसाय करा. पण जेव्हा त्यांच्या आम्ही म्हणजे खरंच डीपमध्ये जातो ना तेव्हा माहिती पडते की त्यांची कंडिशन इतकी बेकार असते की तिथे त्या महिलांना कामं करण्यासाठी दुसरा वावच नसतो. पैसा कुठून मिळेल जास्तीत जास्त आणि कसा मिळेल तर याच मार्गातून मिळेल व आपल्याला, दुसऱ्या कोणत्या मार्गातूनच मिळणार नाही. तर त्या मार्गाला त्या लागतात आणि त्याच्यातून निघणं खरंच कठीण असते. म्हणजे बऱ्याच अशा केसेस आहेत की काही अक्षरशः रडतात की आम्हाला मजबुरीनं ते काम करावं लागतं म्हणे. प्रॉस्टिट्यूशन की काही मजबुरीनं आम्हाला ते काम करावं लागते. कारण की घरची कंडिशन अशी असते की आई वडील खाटल्यावर पडलेले असतात किंवा आजारी असतात, लहान भाऊ असतात, त्यांचं पालनपोषण कोण करेल. मग ही मोठी असते म्हणून मग बाहेर पडते तर मग कुठे काम करते, कुठे मॉलमध्ये जाते. पण तेव्हा तिच्यासोबत असभ्य वर्तन होते तेव्हा मग त्या गोष्टीसाठी तिला एकदा झाल्यानंतर मग तिला कळते की आपण तर त्या आहारीच गेलेलो आहे. ती मग वारंवार त्या गोष्टी करायला लागते. अशा प्रकारे मग ते त्या व्यवसायामध्ये पडते आणि मग निघण्यासाठी प्रयत्न करते पण निघू नाही शकत ती, कारण मग त्यातून पैसा पण भरपूर मिळून जातो ना. मग अशा गोष्टी घडल्यामुळे त्या महिलांचं पण आपण जर केलं तर त्याच्यासाठी पण हे शासन मदत करते आहे. पण शासनाचं असं म्हणणं आहे की आपल्याला योग्य प्रकारे त्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देणं फार महत्त्वाचं आहे. पण आम्ही जेव्हा जाणलं ना त्यांचं तर व्यावसायिक प्रशिक्षण घेण्याची त्यांची इच्छाच नसते. कारण की जवळपास काही महिला अशा असतात की वर्षाच्या 16व्या वर्षापासून त्याच्यामध्ये पडलेल्या असतात. म्हणजे ॲक्च्युली जेव्हा वयात येतात तेव्हापासूनच त्या पडलेल्या असतात त्या याच्यामध्ये. त्याच्यामुळे त्यांना काढणंही कठीण असते आणि आपण दिलाही रोजगार तरी त्या गोष्टीसाठी ते मान्य नसतात. कारण की पैसा इतका भेटून जातो त्याच्यामध्ये की त्या म्हणतात की नको आता जे आहे तू सुरू तेच राहू दे आमचं, असं होते. जी मुलगी आलेली आहे अनाथ आहे, टोटली वयाच्या 6व्या वर्षापासून ती बालगृह, निरीक्षणगृह आणि त्याच्यानंतर आता 18 वर्षाचं वय झाल्या म्हणून ती आपल्या संस्थेमध्ये दाखल आहे. तर आज ती मुलगी अनाथ असल्यामुळे
जेव्हा 18 वर्षाचं वय होते तेव्हा आपण लग्नाचा विचार करतो की चला आज तिचं लग्न करून देऊ, कारण आई वडील नाही, कोणी नाही आहे. परंतु जेव्हा त्या मुलीने इच्छा व्यक्त केली की मला आज लग्न नाही करायचं आहे, मला काहीतरी शिकायचं आहे, तर त्या दृष्टिकोनातून आपण तिथे पुढाकार घेतला आणि एका प्रायव्हेट कॉलेजला तिचं नर्सिंगचं ॲडमिशन करून दिलं आणि फ्री ऑफ कॉस्ट ॲडमिशन करून दिलं. त्याच्यामुळे तिचं आज शिक्षण होतं आहे आणि जवळपास आज 1 वर्ष होतं आहे. ती सक्सेसफुली व्यवस्थित यशस्वीरित्या जाते, येते, अपडाऊन करते आणि आपलं शिक्षण पूर्ण करत आहे नर्सिंगचं. ती एक सक्सेस स्टोरी आहे. पोक्सो हा असा आहे की जेव्हा मुलगी 18 वर्षाची पूर्ण होत नाही, परंतु त्या मुलाबरोबर 18 वर्षाच्या आत म्हणजेच मायनर असताना पळून जाते, तेव्हा त्या मुलाला पोक्सो लागतो. कारण की गव्हर्नमेंटचं पोक्सो कायद्यामध्ये असं म्हणणं आहे की त्या मुलीच्या इच्छेविरोधात त्यांनी पळवून नेलं. तिची इच्छा ग्राह्य धरल्या जात नाही, कारण ती पूर्ण 18 वर्षाची नाहीच आहे. ती 16 किंवा 17 वर्षाची असेल म्हणजे ती मायनरच झालेली आहे. तर तिला तिची इच्छा नाहीच आहे, यांनी जबरदस्तीनं फूस लावून त्याला पळवून दिलेला आहे. त्याच्यामुळे तो गुन्हेगार होतो आणि ही विक्टीम होते. आणि या कायद्याअंतर्गत आलेली महिलांचं काय होते, मग अशी एक केस आहे आमच्याकडे की त्याच्यामध्ये ती वयाची मायनर आहे, मायनर असताना प्रेग्नेंट झाली आणि तिला आज 1 वर्षाचं बाळपण आहे. आणि तो जो तिचा होता तो बॉयफ्रेंड तो तुरुंगात होता. 6 महिने तुरुंगवास झाला त्याला. त्याच्यामुळे ती 6 महिने झाली आपल्या याच्यामध्ये आहे, कारण ती तिच्या आईवडिलांकडे जाण्यास तयार नव्हती. मग तिला हँडल करणं, तिची कंडिशन, तिचा मुलगा म्हणजे बऱ्याच गोष्टी अडथळे तर येतात, पण ते आपल्याला सॉल्व्ह करावं लागतात आणि घर सांभाळून सॉल्व्ह करावं लागतात की आपले परिवार, फॅमिली सगळं सोडून इकडे लक्ष द्यावं लागते. कारण आपण करिअर निवडलेलं आहे असं की त्याच्यामध्ये सेन्सिटिव्ह हा विषय आहे. आणि आज जर आपण त्या गोष्टी काही लक्ष नाही दिलं तर पण समाधान आहे मॅडम. एक आपण काम तर करतो आहे, पण एक सोशल वर्कच्या दृष्टिकोनातून पण एक सोशल वर्क पण आहे. मला कधी कधी खरंच समाधान वाटते की जाऊ दे करतो आहे आपण, पण पैसे काही लोक पैसा म्हणजे पैशासाठी नाही करत, काहीच कारण नसताना करतात की मला काहीच नको आहे, निस्वार्थपणे करतात. मी तरी स्वार्थ करून करते की काहीतरी कमवण्यासाठी करते आहे, पण निदान होते तर आहे सोशल वर्क. आता 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त मला एकच सांगायचं आहे, महिलांसाठी शिक्षण फार महत्त्वाचं आहे. तुम्ही जर आज शिकल्या तर जसं सावित्रीबाई फुलेंनी शिक्षणासाठी जे स्वतःवर गोष्टी ओढवून घेतल्या होत्या ना, त्या गोष्टी तर आपल्याला काही ओढवावं लागत नाही आहे. आज शिक्षणासाठी सगळा मार्ग खुला आहे, सगळा ओपन आहे. गव्हर्नमेंटनी पण खूप ओपन आपल्याला चान्स देऊन ठेवलेला आहे. खरंच त्या संधीचा फायदा घ्या आणि शिका, संघटित व्हा. ह्याच गोष्टी जसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे त्या गोष्टींचा खरंच सगळ्यांनी विचार करायला पाहिजे. सावित्रीबाई फुलेंचा विचार करायला पाहिजे. आणि महत्त्वाचं म्हणजे मला सगळ्या वुमेन्स डेच्या दिवशी सगळ्या पुरुषांना एक संदेश द्यायचा आहे की महिलांवर विश्वास ठेवा. एक पती म्हणून, एक वडील म्हणून, एक भाऊ म्हणून एक विश्वासाचं नातं निर्माण करा. सगळ्यात महत्त्वाचा रोजगार आहे. आज जर रोजगाराच्या संधी त्यांना उपलब्ध करून दिल्या तर खरंच या महिला ज्या काही ज्या जातात, जसं प्रॉस्टिट्यूशनमध्ये जातात, त्याच्यामध्ये जातात, त्या गोष्टी घडणार नाही आहेत. आणि आपल्या भारतात मोस्टली दिसते आहे. बऱ्याच राज्यामध्ये या घटना आहेत की महिलांना रोजगाराच्या संधीच नाही आहेत. त्या उपलब्ध करून देणं फार महत्त्वाचं आहे, खूप महत्त्वाचं आहे. जर गोष्टी झाल्या ना तर खरंच जागतिक महिला दिनाचं साध्य होऊन जाईल आपलं.